मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरती आज एक बैठक होणार आहे। ठाणे, रत्नागिरी आणि नाशिकच्या जागेसंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती। आजच्या बैठकीमध्ये तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जाते। ठाणे, रत्नागिरी आणि नाशिक बाबतचा तिढा हा अद्यापही कायम आहे, त्यामुळे आज वर्षावर होत असलेल्या बैठकीमध्ये हा तिढा सुटणार का हे पाहावं लागेल। अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, आज वर्षावरती महत्त्वाची बैठक होते, कोण कोण या बैठकीला उपस्थित असणार आहे, काय महत्त्वाचे मुद्दे असतील? गुरु, आज वर्षा बंगल्यावर पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी आहे ती बैठक बोलवलेली आहे। यात सगळ्यात महत्त्वाचं जसं तू सांगितलंस ते म्हणजे ठाणे, रत्नागिरी व नाशिक या लोकसभा मतदारसंघाचा जागेचा तिढा जो आहे सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। आता आपण जर पाहिलं तर नाशिक मधून जे ते महायुतीतून या सध्या तरी जे ते हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार, पण हेमंत गोडसेंचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता त्यांनी 3 वेळा शक्ती प्रदर्शन जे केलेलं आहे। एक वेळा एकनाथ शिंदेच्या घरासमोर आंदोलन केलेले, पण अद्याप त्यांच्या तिकिटावर शिक्कामोर्तब जो झालेलं नाही। तर दुसरं, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून छगन भुजबळांचं नाव जे आहे ते आग्रहीरित्या तिथे मांडलं जातं। त्यामुळे नेमकं नाशिकमध्ये हेमंत गोडसे की आज छगन भुजबळ वरणी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरा म्हणजे ठाणे जो मुख्यमंत्र्यांचा स्वतःचा गड आहे, म्हणजे ठाणे म्हणजे एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला असं म्हटलं जातं। मुख्यमंत्री तिथून विद्यमान आमदार आहेत आणि त्या ठिकाणी नेमका उमेदवार कोणी, सध्या तिथे विद्यमान आमदार ठाकरे गटाचे राजन विचारे हे खासदार आहेत आणि त्यांच्या समोर आता कोणाला उभं करायचं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ही परंपरागत आलेली शिवसेनेची सीट आहे आणि परंपरागत तिकडे खासदार जे ते राजन विचारे आणि त्या आधी जे वेगळे शिवसेनेचे नेते होते ते होते, पण आता जर राजन विचारे हे जे ते उद्धव ठाकरेंसोबत आहे, म्हणजे ठाकरे गटासोबत आहे, त्यामुळे त्यांच्या समोर कोणाची वर्णी लावायची आणि ही जागा काढायची यावर चर्चा केली जाईल। ठाण्यासाठी भाजप उमेदवार देण्यासाठी ही आग्रही आहे, पण मुख्यमंत्री ही जागा सोडायला तयार नाही, त्यामुळे या जागेवर सुद्धा चर्चा होईल। तिसरी म्हणजे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे रत्नागिरीची जागा, ज्यासाठी उदय सामंत त्यांचे भाऊ किरण सामंत यांनी जरी लिहिलं असेल की मी ही जागा लढवणार नाही, तरी उदय सामंतांकडून असं म्हटलं जात होतं जरी किरण भैया सामंत ही जागा लढवणार नाही तरी शिवसेना। बरोबर अजय, म्हणजे एकूणच शिवसेनेकडे असलेले हे पारंपरिक मतदारसंघ आहेत आणि जे आपल्याकडे राखण्यासाठी एकनाथ शिंदे यांना सध्या संघर्ष करावा लागतो। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।